बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल 100 किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठे यश मिळवले आहे। या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वात चांगलाच धक्का बसला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही कारवाई बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका आणि शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी या कारवाईत पुढाकार घेतला। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची जप्ती करण्यात यश आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्याने या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेत आहेत। स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळे मोठी हालचाल निर्माण झाली आहे। बार्शी शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशोक सायकर, एसडीपीओ बार्शी। आज माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन 125 ते 150 किलोच्या आसपास आहे। एकूण 2 मोठ्या ट्रक, एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे। सर्व मालाची मोजदाद, पुढील कारवाई, पंचनामा सुरू आहे। त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील। पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक कुलकर्णी सर, ॲडिशनल एसपी यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। किती वाजता पकडला? अंदाजे सकाळी 10:30 ते 11:15च्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन। काही आरोपी अटक केलेत का? एक आरोपी ताब्यात आहेत, बाकी 2 ते 3 आरोपी पळून गेलेले आहेत। आता जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे। आम्हाला स्थानिक विक्रीसाठी होता का बाहेर ट्रान्सफर होणार? आता तपासात निष्पन्न होईल। आता ते पुढील चौकशी चालू आहे, तपासात ते निष्पन्न होईल। प्राथमिक तपास चालू आहे।